नमस्कार, मी शिवाजी कांबळे. SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. राष्ट्रद्रोही पंतप्रधानाविरुद्ध सशस्त्र उठावाची गरज आहे, पण ते काँग्रेसच्या तत्वात बसत नाही. काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांचे वक्तव्य. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना खाद्यतेल खाऊ नका, पेट्रोल डिझेल कमी वापरा, सोने खरेदी करू नका असे आवाहन केले आहे. आणि गुजरातमध्ये गाड्यांचा मोठा ताफा घेऊन रोड शो करत आहेत. एवढेच नाही तर आता युरोप दौरा करत आहेत. त्यामुळं अशा राष्ट्रद्रोही दुटप्पी पंतप्रधानाचा काँग्रेसच्या वतीने धिक्कार करतो, असे काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर लातूर येथील पत्रकार परिषदेत कडाडून टीका केली. अशा पंतप्रधानांचा सर्व जनतेने मनातून अनादर केला पाहिजे असे आवाहनही केले. काँग्रेस आंदोलनाची भूमिका घेणार काय या प्रश्नावर अभय साळुंखे म्हणाले, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचे सर्व हातखंडे संपले आहेत. आता सशस्त्र उठावाचीच खरी गरज आहे, पण काँग्रेसच्या विचारसरणीत ते बसत नाही, म्हणून जनजागृतीवर भर देत आहोत. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव, प्रवीण सूर्यवंशी, मोईन शेख, कैलास कांबळे, शरद देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. आणि हे पंतप्रधान, हे बेजबाबदार पंतप्रधान, हे देशद्रोही पंतप्रधान लोकांना परदेशवारी, पेट्रोल, सोनं ह्या सगळ्या गोष्टीचं लेक्चर देतात, ज्ञान देतात, त्याग बलिदान सांगतात आणि ते भाषण करून लगेच गुजरातमध्ये जाऊन रोड शो करतात. रोड शो संपला की परदेशात जातात 5 देशाच्या दौऱ्याला. ज्ञान सांगितलं लोकांना, शेंबूड आपल्या लोक नाकाला, असं यांचं कृत्य आहे. म्हणून यांची लायकी, यांच्या लायकीतला फरक, यांच्या पात्रतेतला फरक. आता लायकी पात्रता हे कोणी पंतप्रधान, देशाचे पंतप्रधान आहे आणि जर देशाच्या पंतप्रधानांसंदर्भात बोलताना अशा प्रकारे बोलावं का? तेवढे मोठे असताना बोलावं का? कुणी ज्ञान पाजलेले, कोणाची नैतिकता जागृत होईल. परंतु एवढ्या आम्ही तर छोटी माणसं आहेत, आम्ही सामान्य नागरिक आहे, आम्ही नैतिकता पाळलीच पाहिजे, आम्ही आदर ठेवलाच पाहिजे, हे आम्हाला मान्य आहे. परंतु जे मुख्य पदावर आहेत देशाच्या, त्यांनी स्वतःच्या शब्दाची लाच ठेवली पाहिजे ना. तुम्ही पेट्रोल डिझेलच्या वापराचा, खाद्यतेलाच्या वापराचा, सोने खरेदीचा, परदेश दौऱ्याचा सगळा उपदेश करता आणि जाऊन लगेच रोड शो करता, लगेच परदेशात दौऱ्याला जाता. पण तुम्ही 12 वर्ष गेले केले काय? नुसते परदेश दौरे. अहो, देशावरला सगळ्यात चिंतेचा विषय असा आहे, त्यावेळी डॉलरची किंमत 58 रुपयाला गेली होती, 60 रुपयाच्या जवळ गेली होती 2013-14ला 60 रुपयाला. तर जैसे जैसे रुपये की कीमत गिरती है वैसे वैसे पंतप्रधान की इज्जत गिरती है, असं म्हणणारे हे पंतप्रधान आता डॉलर 95 रुपयाला गेलाय. यांची इज्जत रसातळाच्या खाली गेली आहे. ह्यांना स्वतःच्या इज्जतीची, स्वतःच्या लाजेची पर्वा नाही आणि ठेवायची गरज नाही. तेव्हा हे आकडे काढून सांगत होते, एवढा देश कर्जबाजारी झालाय की देशावर एवढं कर्ज आहे की परहेड एवढे कर्ज, तेवढं कर्ज आकडे सांगत होते. आज देश त्यावेळेस 2014ला 50 लाख कोटीचं कर्ज होतं साहेब देशावर. तर ती ओझ यांना सोचना गेलं तर भाजपवाल्यांना मोदींचा जीव गुदमरला होता त्या 50 लाख कोटीच्या वजनानं. आणि यांनी 12 वर्षात दिवे का लावले तर 210 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे. ह्यांनी तर फकीर आहेत, ह्यांनी तर बायको सोडलेली आहेत, हे झोला घेऊन निघून जातील. पण हे कर्ज फेडायचे तुम्हाला, तुमच्या आमच्या येणाऱ्या पिढीला, या देशातल्या प्रत्येक 18 पगड जाती धर्मातल्या गोरगरिबाला. म्हणून यांचा तीव्र शब्दात धिक्कार करतो. लोकशाहीतले जेवढे मुद्दे आंदोलनाचे हातखंडे असतील तेवढे सगळे वापरून झाले. आता फक्त बॉम्ब, तलवार, तोफ घेऊन जाणं, सशस्त्र उठाव करणं एवढाच प्रकार काय तो शिल्लक राहिला. परंतु ते काँग्रेसच्या तत्वज्ञानात बसत नाही, महात्मा गांधीजींच्या, राहुलजींच्या तत्वज्ञानात बसत नाही.
म्हणून ठाम सत्यावर आधारित निर्भीड लढा शांततेच्या अहिंसेच्या माध्यमातून काँग्रेस लढत, तो लढत राहणार. जोपर्यंत विजय मिळत नाही, भारत मातेचा विजय होत नाही, 18 पगड जाती धर्मातील गोरगरिबाचा विजय होत नाही, या देशद्रोह्यांचा, या राष्ट्रद्रोह्यांचा, या गद्दारांचा पराभव होत नाही, तोपर्यंत